हॅलो, हाय, नमस्कार. कशा आहात सगळे? तर आज ना म्हटलं रात्रीच ना मी हरभरे भिजवून ठेवले होते. किती छान मस्त असे भिजून झाले. कोंब वगैरे यायला ठेवत नाही मी. मटकी वगैरे असल्या ना तेच कोंब यायला ठेवते. आणि हरभरे असेच आवडतात. मग मस्त म्हटलं आज हरभऱ्याची भाजी करूया दुपारी. तर ना तेच मी कुकरला लावून घेतले. आणि इथे बघा सकाळी सकाळी किती छान ऊन येतं. 10 वाजेपर्यंत ना असं ऊन येतं आमच्या घरात. आणि त्याच्यानंतर ना मग मी दुपारी पण नाश्त्याला ना नाश्त्याला पोहेच बनवले होते. दुपारी मस्त अशी चण्याची भाजी करू म्हटलं. आणि त्याच्यानंतर ना मग चण्याची भाजी वगैरे झाली, मुलींचे डबे वगैरे दिले. आणि मग मुलींच्या डब्याला ना पापडचा खुडा बनवला होता, म्हणजे पापडची चटणी. आणि इथे ना मग भांडे वगैरे धुवून झाले होते बाकीचे, त्यांना लावून दिले अगोदर. नंतर मग परत बघा एवढा पसारा होतो किचनवर. आणि आता ना 12 वाजले आहेत. आणि माझ्या मुली जिथपर्यंत घरात जात नाही ना तिथपर्यंत मला नुसती धावपळ धावपळच असते. ती 11ला छोटी जाते, तिचे पप्पा पण जातात 10:30ला. आणि त्याच्यानंतर ती 11ला जाते. आणि मग 11 कधीच वाजतात आणि त्याच्यानंतर 12 पण इतक्या लवकर वाजतात मला समजत नाही. मग त्या दुसऱ्या मुलीचा टिफिन करायचा असतो. मग त्या दोघांना ना पापडच चटणी केली होती आज. आम्ही खुडा म्हणतो. आणि ती मग दुधाची चाय वगैरे पण काढायची होती. त्याच्यानंतर मग गॅस वगैरे क्लीन करून घेतला. आणि जेवढे बाकीचे भांडे होते ते लावून दिले अगोदर. गॅस वगैरे क्लीन केला, सगळं आवरून घेतलं. आणि दूध तापायला ठेवायचं आहे. आणि दुसरं ना तापवून ठेवलंय मी. आणि ते गॅस वगैरे क्लीन करून घेते आणि जेवढे भांडे आहे ना तेवढे धुवून घेते. आज ना स्वयंपाकाचं काही एवढं टेन्शन नाही. त्याची स्वयंपाक मी आत्ताच करून घेतलाय. त्याची उशीर झाला, नाही तर भाजी राहते दुपारची करायची, पण आज मी करून घेतली आहे. आणि ते मग भांडे वगैरे घासून घेते पटपट. आणि ना त्याच्यानंतर ना किचन मस्त असं क्लीन होऊन जातं आणि बाकीचे कामं करून घेते. आणि आज खूप उशीर झाला होता कामांना. मग असं असतो माझा पूर्ण दिवस. आणि त्याच्यानंतर मग मुली येतात दोघं. आणि ती एक मोठी जाते ट्युशनला, पण ती दुसरी छोटी असते घरामध्ये. मग त्याच्यानंतर काही शूट नाही केलं दिवसभर. आणि संध्याकाळी दळण पण करायचं होतं. इथे बघा आज आता ना लवकर अंधार होता ना, तर ना 7च वाजून गेले. आणि असं होतं मग आजचा दिवस कसा वाटला माझा नक्की कमेंट करून सांगा. बाय. श्री स्वामी समर्थ.